स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे, आजचा आपला विषय आहे इतिहास आणि त्या इतिहासामधील टॉपिक आहे नंबर 2चा भारतीय स्वातंत्र्य चळवळ। त्यावरती आपण 50 MCQ प्रश्न घेणार आहोत, ते शेवटपर्यंत नक्की बघा। आणि इतिहास या टॉपिकवरती प्राचीन भारत हा टॉपिक घेतलेला आहे। आज आपण भारतीय स्वातंत्र्य ही चळवळ बघत आहोत। आधुनिक भारत, महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक, महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय चळवळ आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आपण या चॅनलच्या माध्यमातून तलाठी भरती 2026 साठी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपला पहिला प्रश्न आहे, 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1885 साली। मित्रांनो, तुम्हाला जर तलाठी भरती MPSC ग्रुप सी मधील प्रिलिम्सचा अभ्यासक्रम पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधून तुम्हाला तलाठी प्रीची सिलेबसची PDF भेटणार आहे। आणि जो प्रीसाठी सिलेबस दिलेला आहे, GR दिलेला आहे तलाठीसाठी 5 त्या संपूर्ण सब्जेक्टमधील 5000 प्रश्नांची PDF तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये भेटणार आहेत। त्यासाठीही संपर्क नक्की करा। चला तर सुरुवात करूया। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले आहेत। पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, WC बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत प्रमुख भूमिका कोणी बजावली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, A.O. ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत प्रमुख भूमिका बजावली होती। पुढचा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाळ गंगाधर टिळक यांना म्हटले जाते। पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1905 साली बंगालची फाळणी झाली होती। पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली होती। पुढचा प्रश्न, बंगालच्या फाळणी विरोधात कोणती चळवळ सुरू झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वदेशी चळवळ ही सुरू झाली होती। पुढचा प्रश्न, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटले होते। पुढचा प्रश्न हा तुमच्या सर्वांसाठी आहे, याचं उत्तर योग्य कमेंट करायचं आहे। प्रश्न आहे, केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन आहे A. गोपाळ गणेश आगरकर, B. बाळ गंगाधर टिळक, C. महात्मा गांधी आणि D. गोपाळ कृष्ण गोखले। या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर कमेंट नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी व्हिडिओमध्ये 25 जे प्रश्न आहे 26 ते 50 पर्यंत ते PYQ प्रश्न टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजेत। कारण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किमान इतिहासामधील 2 प्रश्न मिळवून देण्याची हमी माझी आहे। तुम्हाला PYQ प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। पुढचा प्रश्न, संपत्तीचा निचरा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दादाभाई नौरोजी यांनी संपत्तीचा निचरा सिद्धांत मांडला होता। पुढचा प्रश्न, भारताचा ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते। पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली होती। पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही जास्तीत जास्त शेअर करा। आणि 5000 प्रश्नांची PDF प्री मेन्स प्रीसाठी ती स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधायचा आहे। आणि यूट्यूबवरती PDF मागवायची नाही, यूट्यूबमध्ये PDF देण्यासाठी कोणताही ऑप्शन उपलब्ध नाही आहे, त्यासाठी व्हॉट्सअपवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। पुढचा प्रश्न आहे, सुरत फूट कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1907 साली सुरत फूट झाली होती। पुढचा प्रश्न, सुरत फुटीच्या वेळी काँग्रेसमध्ये कोणत्या 2 गटांमध्ये फूट पडली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मवाळ व जहाल यामध्ये सुरत फुटीची 2 गटामध्ये फूट पडली होती। पुढचा प्रश्न, लाल बाल पाल या त्रिकुटातील बाल कोण होते? तर योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक हे होते। पुढचा प्रश्न, लाल बाल पाल या त्रिकुटातील लाल कोण होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लाला लजपतराय हे होते। पुढचा प्रश्न, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कोणत्या वर्षी परतले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1915 साली परतले होते। पुढचा प्रश्न, भारतातील गांधीजींचा पहिला प्रमुख सत्याग्रह कोणता होता?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंपारण सत्याग्रह होता. तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील गांधीजींचा पहिला प्रमुख सत्याग्रह कोणता होता? चंपारण सत्याग्रह हा होता, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1917 साली चंपारण सत्याग्रह झाला होता. पुढचा प्रश्न, चंपारण सत्याग्रह कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी संबंधित होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नीळ हा होता. पुढचा प्रश्न, खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1920 साली खेडा सत्याग्रह झाला होता. पुढचा प्रश्न, रॉलेट कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1919 साली रॉलेट कायदा सुरू झाला होता. पुढचा प्रश्न, रॉलेट कायद्याला गांधीजींनी काय म्हटले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक काळा कायदा असे रॉलेट कायद्याला गांधीजींनी म्हटले होते. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1919 साली झाला होता. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड झाले होते. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाचा आदेश कोणी दिला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जनरल डायर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा आदेश दिला होता. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हंटर आयोग नेमण्यात आला होता. पुढचा प्रश्न, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1920 साली असहकार चळवळ सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, असहकार चळवळ कोणत्या घटनेनंतर मागे घेण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चौरी चौरा या घटनेनंतर असहकार चळवळ मागे घेण्यात आली होती. पुढचा प्रश्न, चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी घडली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1922 साली चौरी चौरा घटना घडली होती. पुढचा प्रश्न, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, CR दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1928 साली सायमन कमिशन भारतात आले होते. पुढचा प्रश्न, सायमन कमिशन विरोधात कोणता नारा प्रसिद्ध झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, सिमोन गोबॅक हा नारा सायमन कमिशन विरोधात प्रसिद्ध झाला होता. पुढचा प्रश्न, सायमन कमिशनच्या विरोधातील लाठी हल्ल्यात कोणते नेते जखमी झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, लाला लजपत राय हे जखमी झाले होते. पुढचा प्रश्न, पूर्ण स्वराज्याचा उठाव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लाहोर या अधिवेशनामध्ये. पुढचा प्रश्न, लाहोर अधिवेशन 1929 चे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जवाहरलाल नेहरू हे होते. पुढचा प्रश्न, पूर्ण स्वराज्य दिन प्रथम कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 जानेवारी 1930 साली करण्यात आला. पुढचा प्रश्न, दांडी मार्च कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1930 साली झाला. पुढचा प्रश्न, दांडी मार्च कोणत्या कायद्याच्या विरोधात होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिठाचा कायदा यांच्या विरोधात होता. मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. PDF साठी स्क्रीनवरती WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क करून आपल्याला एक महत्त्वाची तलाठी भरती प्रीची PDF 5000 प्रश्नांची PDF मिळवायची आहेत. पुढचा प्रश्न आहे, गांधीजी आरेविन करार कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1931 साली. पुढचा प्रश्न, गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुसरी या परिषदेला गांधीजी उपस्थित राहिले होते. पुढचा प्रश्न, पुना करार कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1932 साली पुना करार झाला होता. पुढचा प्रश्न, पुना करार कोणामध्ये झाला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुना करार झाला होता. पुढचा प्रश्न, भारत सरकार कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1935 साली भारत सरकार कायदा मंजूर झाला होता. पुढचा प्रश्न, क्रिप्स मिशन भारतात कोणत्या वर्षी आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1942 साली आले होते. पुढचा प्रश्न, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1942 साली. पुढचा प्रश्न, करा किंवा मारा हा संदेश कोणी दिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महात्मा गांधी यांनी दिला होता. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, आझाद हिंद सरकारची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1943 साली झाली होती. मित्रांनो, हे होते भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर आधारित 50 प्रश्न. अजून 50 प्रश्न आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये घ्यायचे आहेत, ज्यावर PIQ प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि विचारण्यात येऊ शकतात असे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहेत. रोज सकाळी आपला व्हिडिओ 9 वाजता अपलोड होत असतो, तो रोज डेली बघत चला. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल किंवा तलाठी भरतीचा पूर्ण फ्रीचा सिलेबस पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा सांगते, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.